श्रोतेहो नमस्कार. निसर्गाशी असलेलं आपलं नातं निष्ठेने सांभाळत इतरांनाही निसर्गाशी जोडावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या केतकी म्हसकर यांना आज आपण आमंत्रित केलं आहे. सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा आदर करावा हा विचार संस्कार त्या समाज माध्यमातून आणि कृषी पर्यटनातून देत असतात. गेली 9 वर्ष कृषी पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या केतकी म्हसकर पुण्याच्या SNDT विद्यापीठातून त्यांनी होम सायन्समध्ये पदवी संपादन केली. निसर्गोपचार ॲक्युपंक्चर याच्या पदविका पूर्ण केल्या. पोषक आहार तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्ट म्हणून त्या 2001 पासून जवळपास 15 वर्ष मुंबईत कार्यरत होत्या आणि त्यानंतर कर्जतमधील नेरळ इथे जंगल रक्षण संवर्धन आणि जैवविविधता जपण्यासाठी त्या आपल्या शेत जमिनीकडे परतल्या. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. केतकीताई नमस्कार. नमस्कार. निसर्गप्रेमाचं बीज हे लहानपणीच तुमच्या मनामध्ये रुजलं, त्याविषयी सांगा ना, तुमची पार्श्वभूमी थोडी. निसर्गप्रेमाचं बीज लहानपणीच जे मनामध्ये रुजलं त्याचं कारण माझे आई वडील शेतकरी आणि शेतकरी कुटुंबामध्ये मी वाढले. सगळ्यांना सुप्रसिद्ध अशी सगुणा बाग माहिती असेल तर ते सगुणा बागेमध्ये माझं सगळं लहानपण गेलं. आणि सगुणा बाग सुद्धा ज्यावेळेला आत्ता जेवढी सुंदर दिसते तेवढी ती एवढ्या वर्षांपूर्वी नव्हती. आणि ती सुंदर करण्यामध्ये माझ्या बाबांनी आणि आईनी केवढे कष्ट केले आणि ते कशी तयार झाली आणि हे सगळं आम्ही प्रत्यक्षच मुलांनी बघितलं. आणि तेव्हा जरी ते समजलं नाही आणि तेव्हा जरी ते खूप अवघड वाटलं तरी सुद्धा ते आता मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की त्याच्यामध्ये खरंच किती मोठे कष्ट होते आणि ते घडू शकलं. असं काही शून्यातून निर्मिती होऊ शकते ह्याच्यावरती एक विश्वास बसला. आणि लहानपणापासूनच बाबा नेहमी आम्हाला घेऊन जायचे शेतावरती फिरायला किंवा खूप लहानपणापासून आम्ही ती सगळी कामं लहानपणापासूनच केली की झाडांचं रक्षण करायचं, झाडं लावायची, भात लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. आणि आई माझी बॉटनीची शिक्षिका होती त्याच्यामुळे तिच्याकडनं जे सायंटिफिक ज्ञान होतं ते तिच्याकडनं कळलं. तर त्या दोघांचंही छान मेळ जुळला आणि त्याच्यामुळे लहानपणापासून निसर्गाची भीती मनातनं निघून गेली. साप पकडणं, विंचू पकडणं किंवा किड्यांची भीती नाहीशी झाली. शहरी कित्येक मंडळीनं ज्या कोणच्या वेगवेगळ्या किड्यांची भीती असते मधमाशांपासून, तर त्या सगळ्यांची भीती लहानपणीच गेली. तुमचे आई वडील, त्यांचं नाव सांगूया आपण श्रोत्यांना. चंद्रशेखर भडसावळे आणि अनुराधाताई भडसावळे दोघंही आकाशवाणीत सुद्धा अनेकदा येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कधी शेतकऱ्यांना केलं आहे, कधी सर्वसामान्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे. तर त्यामुळे आईवडिलांकडून हे संस्कार एका परीने तुम्हाला मिळाले असं म्हणता येईल. परंतु हे पुढे तुमच्या जोडीदाराने स्वीकारणं हे कसं काय शक्य झालं? आणि जोडीदाराने आणि खरं तर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा. खरं आहे, खूप खूप मोठी गोष्ट आहे. जोडीदाराने स्वीकारणं ही गोष्ट पहिली पायरी आणि ती अगदी खरं तर एवढा चांगला जोडीदार मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. आणि सहज, आणि खरं तर माझे जे सासू सासरे आहेत त्यांची जमीनसुद्धा आहे. सासवणे म्हणून एक गाव आहे अलिबागच्या जवळ जिल्ह्यात. तर तिथे त्यांची जमीन आहे. त्याच्यामुळे सासऱ्यांना लहानपणापासून हे सगळं आवडायचं आणि सासूबाईंना सुद्धा ते सगळं आवडायचं. थोडंसं शहरी जीवन मिस केलं त्यांनी इथे आल्यानंतर, पण तरी त्यांना शहरातलं घर असल्यामुळे नेहमी ती एक ऑप्शन ओपनच होता की कधी तिथे जाऊन ते त्यांच्या मित्रमंडळींना भेटू शकत होते. पण मोठा निर्णय माझ्या यजमानांचा होता की आपण इथे येऊन राहूया म्हणून. त्यांचं क्षेत्र काय आहे? ते IT आहेत आणि केपजेमिनी कंपनीमध्ये ते काम करतात. अच्छा. पण तरीही त्यांना वृंदावनमध्ये ज्यावेळेला आम्ही घर बांधलं तर त्यावेळेला आम्ही तिथे येऊन राहायचो. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये 2-4 दिवस, 8 दिवस, महिनाभर असं येऊन राहायचो. आणि सगळ्यांना आवडायला लागलं तिथे यायला. आणि ते घर बांधायच्या आधीसुद्धा आम्ही सगुणा बागेत सुद्धा येऊन राहायचोच बऱ्याचदा. त्याच्यामुळे तसं ते निसर्गाशी नातं हळूहळू जोडलं गेलं. आणि म्हणजे माझं जोडलेलं होतंच, सासरच्या मंडळींचं जोडलं गेलं. आणि अनंतला ते खूप आवडायला लागलं. अनंत म्हणजे माझे यजमान, त्यांना खूप आवडायला लागलं आणि त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. त्यांना पक्षी ओळखायला यायला लागले आणि खूप त्यांना ते झाडा पानांमध्ये इंटरेस्ट खूप एकदम हळूहळू तो त्यांचं वाढायला लागला. आणि मुलांनी सुद्धा तुमच्या मुलांना आम्ही चॉईसच नाही दिला तसं म्हटलं तर. खूप लहान असताना मुलं आम्ही आलो इथे. पण मुलं, बरोबर आहे तुम्ही म्हणता, ते खूप लहानपणापासून मुलं सुद्धा सगुणा बागेत महिनाभर राहायचे. आणि त्याच्यामुळे त्यांना तो, पण जर का खेड्याकडे शिफ्ट व्हायचं असेल असं जर का कधी कोणाचा विचार असेल तर मुलं लहान असतानाच तो शिफ्ट केलेलाच केव्हाही चांगला असतो. कारण मुलांना जेव्हा चॉईस तयार होतो त्यावेळेला ती मुलं शहरी जीवन सोडायला शक्यतो तयार होतीलच असं नाही सांगता येत. बरोबर. तुम्ही मगाशी उल्लेख केलात वृंदावन, तर हे वृंदावन कसं आहे त्याविषयी सांगा. ही एक टेकडी आहे ना मला वाटतं? हो, वृंदावन ही टेकडी आहे.
एक 12-13 एकर त्याच्यातली जागा आमची आहे. बाकी पण ही तुम्ही विकत घेतलेली जागा आहे. आणि टेकडीची जी जागा आहे तिथे सगळं खूप स्लोप खूप जास्त आहे तिथे, म्हणजे त्याचा जो उतार आहे तो एकदम त्याचं ग्रेडियंट खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खूप तीव्र आहे. हां, त्याच्यामुळे सहज असं काही लागवड करता येत नाही किंवा शेती करता येत नाही. आणि आम्ही तिथे ज्या वेळेला गेलो त्यावेळेला ती टेकडी सुद्धा खूप अशी पूर्ण जागा ती अशी खुरटी झुडपं आणि सगळी तोडलेली झाडं आणि घाण, आणि लोक म्हणजे हल्ली क्षुल्लक कारणांसाठी आगी लावल्या जातात, ससे पकडण्यासाठी किंवा स्वच्छ जागा करण्यासाठी, फाटी गोळा करण्यासाठी. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांस्तव आग लागून कशी करून ते सगळी टेकडी तिची खूप वाट लागली होती, खराब झाली होती ती खूप. आणि खारी सुद्धा आमच्याकडे नव्हत्या त्यावेळेला, म्हणजे. आणि आता सगळे वेगवेगळे मायग्रेटरी बर्ड्स पासून सगळे पक्षी वगैरे, बरेच कीटक, मशरूम्स वेगवेगळे, हे सगळं इतकी बायोडायव्हर्सिटी इथे आलेली आहे. वेगवेगळे किडे, वेगवेगळे फुलपाखरं, रेअर वेगवेगळे फुलपाखरं, ही सगळ्या गोष्टी इथे येतात. म्हणजे मोठं स्थित्यंतर त्या ठिकाणी झालेलं आहे असं म्हणता येईल. खूप मोठं. पण त्याच्यासाठी खूप कष्ट पडले असतील, त्याविषयी सांगा ना. कोणतंही स्थित्यंतर हे तसं खूप अवघडच असतं, पण त्यातल्या त्यात निसर्ग स्वतः खूप छान उत्तम प्रकारे हील होऊ शकतो. म्हणजे आपण जर का इंटरफिअर फारसं नाही केलं तर निसर्ग उत्तम प्रकारे हील होऊ शकतो. मुख्य जे तिथे आम्ही जे केलं ते म्हणजे तिथे इंटरफिअरन्स जो माणसाचा होता तो थांबवला. इतर आजूबाजूच्या माणसांचं जो काही तिथे येणं होतं किंवा तिथे येऊन जे काही ढवळाढवळ करणं होतं हे आम्ही पहिल्यांदा तिथे थांबवलं. माणसाचा नेगेटिव्ह इंटरफिअरन्स थांबवला. आणि आम्ही तिथे अशी काही पॉझिटिव्ह गोष्टी करायला सुरुवात केल्या की ज्याच्यामुळे काही जंगली झाडच आम्ही लावली, कारण तिथे ती सगळी खडकाळ टेकडी आहे. तर अशी ती खूप मोठे मोठे बोल्डर्स आणि दगड असलेली ती सगळी टेकडी आहे. आणि तेवढ्या टेकडीवरती जर का आम्हाला झाड लावायचं असेल तर आमचा जो काही 3x3चा जो खड्डा असतो त्याच्यातलं 2-3 मोठे मोठे दगडच निघतात आणि त्याच्यात आम्हाला माती घालून झाड लावणं असं असतं. तर तिथे जी झाडं आम्ही लावली ती सगळी ओरिजिनल ॲबॉरिजिनल झाडं असतात तीच लावली, किंवा सहज जगणारी होती ती लावली सुरुवातीला. तुतीची झाडं, अडुळशाची झाडं, वाळा लागवड केली आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि वाळा जे एक विशेष वनस्पती आहे की जिची मुळं खूप खोलवर जातात आणि ती पाण्याचं कॉन्झर्वेशन जमिनीच्या आत करू शकते. कारण आपल्याकडे एवढा पाऊस पडतो की आपण कितीही वॉटर हार्वेस्टिंग केलं तरी सुद्धा ते एवढं पुरेसं होत नाही किंवा वाहून जातं. म्हणजे ते एवढा पाऊस असतो. आमचा खूप मोठा तलाव आहे खरं तिथे, पण तो सुद्धा 4-5 दिवसांच्या पावसात भरून जातो. म्हणजे आणि एवढा महिनेभर पाऊस पडतो तरी सुद्धा. तर ते हे सगळं कॉन्झर्वेशन बेसिकली जमिनीच्या आतच करणं योग्य असतं. पण मग याची काही आखणी करून पद्धतशीर ते केलं होतं की कसं? हो, आखणी करून पद्धतशीर केलं. त्याचे जे कंटूर लाईन्स, म्हणजे एकाच हाईटचे 2-3 पॉईंट जर का जोडले तर त्याला कंटूर लाईन म्हणतात. तर ती कंटूर लाईनवरती आम्ही सगळी वाळाची लागवड केली. आणि पूर्ण टेकडीवरती जर तुम्ही कधी आलात बघायला तर पूर्ण टेकडीवरती कंटूर लाईन्सनी तसं वाळा आणि रानकेळी ह्या 2 गोष्टी आम्ही लावल्या. कंपाऊंडच्या बाजूला घायपात लावली. घायपातीमुळे काय होतं की बाहेरून येणारी आग आतमध्ये येऊ शकत नाही, वणवा थांबवते ती, कारण ती खूप जिवंत राहते. आणि जरी ती वणव्यात जळल्यासारखी झाली तरी सुद्धा ती परत रिज्युव्हिनेट होऊ शकते पावसाळ्यात. हे पण मला वाटतं भडसावळे सरांचं हे टेक्निक आहे. हो, त्यांचं ते टेक्निक आहे. त्याला ते सगुणा वनसंवर्धन तंत्रज्ञान म्हणतात. पण ते तेव्हा तसं त्याला नाव नव्हतं. तेव्हा बाबांनी सांगून, वडिलांनी सांगून ते आम्ही तसं त्या पद्धतीने ते केलं. आणि नंतर ते आम्हाला लक्षात आलं की हे खरंच एक खूप मोठं महत्वाचं टेक्निक असू शकतं, प्रत्यक्षात उपयोगी येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने आम्ही ते सगळं एक पॅच करायला सुरुवात केला. आणि त्या पॅचमध्ये जशी जशी आग लागायचं बंद झालं, जसं जसं त्याला फुलं फळं यायला लागली तसे तसे पक्षी यायला लागले हळूहळू. आणि पावसाळा हा अर्थातच नेहमी असा जीवन देणारा ऋतू असतो, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये नवीन झाडांची लागवड करायची. वेगवेगळी झाडं जी ॲबॉरिजिनल असतील, सहज जगणारी असतील. खूप डेलिकेट झाडं काय आमच्याकडे जगत नाहीत. तर आव्हानात्मक आहे, पण हे खूप आव्हानात्मक आहे. तसं निसर्ग प्रत्येक वेळी साथ देतो तसं नाही. आपल्याला तसं भरपूर निसर्गाचे भरपूर वेगवेगळे मूड्स असतात, ते आपल्याला सहन करावेच लागतात. निसर्गाचे मूड सहन करावे आणि त्यानंतर तो आपल्याला आनंद देऊ शकतो. हो, त्याच्यानंतर मग आपल्याला खूप आनंद मिळतो ज्यावेळेला ते झाडाने एकदा जीव धरला. म्हणजे पावसाळ्यात ज्यावेळेला आपण एखादं झाड लावतो त्यावेळेला तो पावसाळा तर सहज जगतं ते, पण त्याच्यानंतर त्याला जे फंगल इन्फेक्शन्स होतात किंवा त्याला जे काही आतून कुजलं जातं हे सगळं जे कळतं ते ऑक्टोबर हीटमध्ये कळतं. आणि त्यावेळेला त्याला जपावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला लक्षात आलं की बाहेरची जी कलमं असतात आंब्याची, फणसाची, ती आमच्याकडे जगत नाहीत.
मग आम्ही आंब्याच्या कोळी लावून त्याच्यावरती स्वतः जाऊन मी कलमं केलेली आहेत आणि ती सगळी तशी जगवली आम्ही ती कलमं. बाट लावली की काय होतं की ती आतमध्ये त्याची मुळं स्वतः तयार व्हायला सुरुवात करते आणि त्याची जी रूट स्टॉक असतो तो एकदम स्टर्डी होतो. 2015-16 साली तुम्ही नेरळमध्ये परत आलात आणि त्यानंतर तिथे टेकडीवर काम केल्यावर त्याला हे नवरूप यायला किती काळ गेला? 2015 साली आम्ही राहायला आलो. अच्छा. पण त्याच्या आधीपासून काम चालू होतं. बरं. म्हणजे आम्ही जागा जी घेतली ती जवळजवळ 2007-8 साली अशा वेळेला ती घेतली आणि त्याच्यानंतर काम सुरू झालं होतं आणि 2-3 वर्ष आम्ही तिथे येऊन राहायला सुरुवात म्हणजे थोडे वर्षातले थोडे अधूनमधून यायला सुरुवात केली होती आणि कायमचं राहायला येऊन 9 वर्ष झाले असं. तसं पण म्हणजे जवळजवळ 10 वर्ष ह्या टेकडीचं रूपांतर एका चांगल्या वनामध्ये होण्यासाठी लागले. 15 वर्ष. कारण त्याच्या आधीपासून आमचं खूप काम चालू होतं तिथे. माणूस ठेवून तिथे त्यांचे जे कंटूर लाईन्स करून आम्ही जे ते झाडं प्रिझर्व्ह केली ती सगळी त्याच्या आधीपासून केली. ज्यावेळेला आम्ही राहायला आलो त्यावेळेला ती बऱ्यापैकी राहणेबल होती. आधी असं कधी वाटलंच नाही. त्या टेकडी जेव्हा जागा घेतली तेव्हा असं वाटलं नाही कधी की इथे आपण कधीतरी येऊन राहू शकतो. कारण खूप बॅरन आणि खूपच वृक्ष होतं तिथे. असं छान नव्हतं राहण्यासारखं. म्हणजे थोडंसं जंगल पण त्या जंगलाला सुद्धा छान रूप दिलं आणि तिथून मग पर्यटनाचा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळायला सुद्धा सुरुवातीचा काही काळ गेला असेल. तर किती साली हे प्रत्यक्षात सुरू झालं? जे घर बांधलं पर्यटकांसाठी ते 9 वर्षापूर्वीच बांधलं. त्याला प्रतिसाद मिळायला 1-2 वर्ष लागले. हळूहळू सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी पाहुणे यायचे आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा असं जंगल फिरवून जेव्हा दाखवायला सुरुवात केली त्यावेळेला पाहुण्यांना खूप खूप आवडायचं ते की तुम्ही किती छान हे सगळं एक्सप्लेन करून सांगता आणि मग किती हे सगळं सहज समजू शकतं आणि हे किती महत्त्वाचं आहे समजणं. आणि मग तुम्ही असं फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही असं काहीतरी असं ही सगळी माहिती व्हिडिओच्या दृष्टीच्या माध्यमातून तुम्ही सांगा असं पर्यटकांनीच सांगायला सुरुवात केली होती. पण तेवढं ते सगळं जमत नव्हतं सगळं एकत्र आणि मग कोविडमध्ये वेळ मिळाला. मात्र तुमचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावरती उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये निसर्गाचीच प्रामुख्याने माहिती दिलेली असते. म्हणजे कधी पक्षी, वनस्पती, फळं, फुलं असं काय काय तुम्ही दाखवत असता त्याच्यात. सगळी म्हणजे निसर्गाविषयी मला जे समोर दिसतं ते सगळं माहिती त्याच्यातनं दाखवलेली असते. कधी झाडांची माहिती असते, कधी फुलांची असते, कधी आम्ही एखादी लागवड टेकडीवरती कशी करतो त्याची कधीतरी माहिती असते, कधी पक्ष्यांची असते, किड्यांची असते, मशरूम्सची असते. असं सगळं वेगवेगळी बरीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. किती पर्यटकांची साधारण सोय आपल्याकडे होऊ शकते? खूप मोठं नाही आमचं, साधारणपणे 15 जण. पण आता जे आम्ही मुलांचे कॅम्प्स घेतो त्यावेळेला आम्ही 25 मुलांची एक बॅच घेतो. अच्छा. मुलांची ही सुट्ट्यांमध्ये शिबिरं होतात? हो, मुलांची सुट्ट्यांमध्ये शिबिरं होतात. ज्यावेळेला आम्ही हे पाहुण्यांवरती मोठी माणसांची ज्यावेळेला आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस यायला लागले की खूप छान हे तुम्ही केलात आणि त्याच्यानंतर आमच्याकडे एकदा 1 वर्ष म्हणजे गेल्या 4 वर्षापूर्वी गरवारे बालभवन म्हणून संस्था आहे पुण्याची आणि त्यांनी आमच्याकडे एक असा मुलांचा कॅम्प घेतला आणि तो इतका खूप छान झाला आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही खरंच काळाची गरज आहे आणि आपण हे असं करायला पाहिजे. पण गरवारे बालभवनला प्रत्येक वेळी येऊन कॅम्प घेणं शक्य नव्हतं. तर मग आम्ही आमचं सुरू केलं. त्यांचा थोडासा अनुभव आमच्याकडे गाठीला होता आणि मग आमच्याकडे आम्ही तसं ते सुरू केलं. वृंदावनातली निसर्गशाळा ह्या नावाने आमची ती शिबिरं होतात आणि मे महिन्यामध्ये तर बरीच होतात. 5-6 शिबिरं मे महिन्यामध्ये होतात. पण मे म्हणजे एप्रिल-मे ह्या वेळेमध्ये सुट्टीमध्ये. त्याच्यात काय काय ऍक्टिव्हिटीज असतात? ऍक्टिव्हिटीज म्हणजे बेसिकली मुलांना जे शहरामध्ये एक्सपोजर मिळू शकत नाही किंवा आमच्या जनरेशननी जे काही मजा केली होती ती मजा करता येत नाही मुलांना मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे, ती सगळी मजा आम्ही त्यांना आणून देतो. म्हणजे कबड्डी, खो खो पासून खेळ असतात, जे विस्मरणात गेलेले जे खेळ असतात ते सगळे असतात. अगदी भेंड्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही खेळतो. त्याच्यानंतर गाण्याच्या भेंड्या, नावाच्या भेंड्या, त्या सगळ्या करतो. हे सगळे खेळचे प्रकार झाले. पण एक डेंगजीवरती चालणं असा एक प्रकार असतो. म्हणजे अशा 2 उंच काठ्या असतात आणि त्याच्यावरती पाय ठेवून ते चालणं असतं. ते अगदी आदिवासी टिपिकल तो खेळ आहे, तो आम्ही त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर झाडं लावणं हे सुद्धा आम्ही त्यांना शिकवतो. झाडं कशी लावायची, झाडामधले वरती फळं कशी येतात, जेव्हा बी लावतो त्यावेळेला त्याच्यातनं जे पहिला कोंब येतो तो मूळ असतं का त्याचं पान असतं. किंवा आम्ही जेव्हा त्यांना फन ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्यावेळेला आम्ही त्यांना शिकवतो की सागाचं, आमच्याकडे जेव्हा उंच साग असतात तर त्याच्या जे छोट्या फांद्या असतात आडव्या, त्या कधी कधी त्या काढाव्या लागतात कारण पावसामुळे त्या ज्याला जड होतात आणि मग ते अख्खा साग मोडतो. तर त्याला साग साळणं म्हणतात. तर तो साग साळलेला जो असतो
त्याच्या जे आडव्या फांद्या असतात त्याच्यापासून आम्ही छोटी गोल चकत्या करतो, त्याच्यावरती त्याला घासून त्याच्यापासून फ्रीज मॅग्नेट तयार करायला शिकवतो. म्हणजे त्याच्यावरती ते चित्र काढतात. पण मग त्यावेळेला मग साग कसा फाईन ग्रेन लाकूड आहे, तो गुळगुळीत कसा पटकन होतो, हे सगळं त्यांना शिकवतो. मग पाना फुलांपासून चित्र काढायला त्यांना सांगतो. मग त्यावेळेला त्या पानाचं नाव माहिती पाहिजे, त्या फुलाचं नाव माहिती पाहिजे, ती साल कुठली घेतली ते माहिती पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टी मजा आणि खेळता खेळता त्यांना शिक्षण, अशा पद्धतीचं ते कॅम्प होतो. आणि मुलांना आवडत असेल. मुलांना खूप आवडतं. मुलांचे पालक खूप खुश असतात, कारण हे असं कधी मिळतच नाही. असं हल्ली कुठेही एक्सपोजर नसतं. हे ऑलराऊंडर, म्हणजे असं खूप मुलांना स्ट्रेस नाही, ताण नाही. NCCचे वगैरे जे कॅम्प्स असतात ते जसे खूप हेक्टिक असतात, तसं हेक्टिक नसतं आमचं. मजा, खेळ आणि विश्रांती आणि सगळं. शिवाय त्यांना सगळं निसर्गाच्या बरोबर राहता येतं, फिरता येतं. आमच्याकडे आकाशाची ओळख म्हणून एक असा कार्यक्रम असतो, ते पण आम्ही त्यांना म्हणजे दुर्बिणीतनं नाही दाखवत आम्ही, पण ध्रुवतारा कुठे असतो, आकाश बघितल्यानंतर तुम्हाला सप्तर्षी कुठे दिसतात, सप्तर्षीवरनं ध्रुवतारा कसं शोधायचा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण शिकवतो आम्ही, की जेणेकरून त्यांना आपल्याला आजूबाजूच्या निसर्गाशी त्यांना सेन्सिटिव्हिटी वाढावी. कारण हा निसर्ग जो आत्ता ढासळत चाललाय हा सगळा, त्याला उभारी देणारी आता ती पुढची मुलंच आहेत. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की निसर्ग स्वतःची काळजी घेत असतो, म्हणजे तो आपली प्रकृती जपत असतो, पण माणसाने त्याच्यात मात्र कमीत कमी हस्तक्षेप करायला हवा. आणि हे सगळं राखण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी तुम्ही तिथल्या स्थानिक मंडळींना संधी दिली असेल रोजगाराची. तर अशी किती माणसं आपल्याशी जोडलेली आहेत? टीममध्ये 6-7 मंडळी लागतात. पण त्या 6-7 मंडळींमध्ये त्यांची 6-7 कुटुंब असतात. आणि आम्हाला जी अदरवाईज मध्ये मध्ये जास्त कामं असतात त्यावेळेला पण आम्ही त्यावेळेला माणसं, म्हणजे ज्यावेळेला झाडं लावायची असतात मोठ्या प्रमाणावरती, किंवा वाळा लागवड असते आमची मोठ्या प्रमाणावरती, मग त्यावेळेला मग ते आम्हाला वेगळी वेगळी माणसं पण लागतात. पण आमची साबण बनवतो, जे नॅचरल प्रोडक्ट्स, म्हणजे आमच्याकडे एलोवेरा असते, जास्वंदीची झाडं भरपूर आहेत. अशा वेगवेगळ्या नॅचरल प्रोडक्ट्सपासून आम्ही साबण बनवतो. हे जे सगळे काही थोडे काही जे प्रोडक्ट्स बनवतो त्याच्यामध्ये पण मग ती एक वेगळी टीम असते. आणि ते पण मला, आमच्या इथल्या माणसांना सगळं ते बनवायला आणि सगळं करायला ते पण आवडतं. असं वेगळं आहे. हो. हर्बल सोप्स हे आमचं एकदम खूप छान प्रोडक्ट आहे आणि खूप लोकांना ते आवडतं. अशी आणखी काय काय उत्पादनं तुमच्याकडे? आम्ही काही फूड प्रोडक्ट्स बनवतो, की त्याच्यामध्ये काही सांडगे असतात, म्हणजे जे हल्ली जास्त कोणी बनवत नाही अशा गोष्टी असतात. काही सांडगे असतात किंवा उडदाचे पापड असतात. पण हे सगळं बनवायला जास्त पॅन पॉवर लागते, पण तरी सुद्धा आम्ही ते करतो. आणि आमच्या पाहुण्यांना आम्ही ते खाऊ घालतो, ते घेऊन जातात विकत, असं सगळं करतो. आणि रानभाज्या गोळा करून त्या सुकवायच्या, त्या ठेवून द्यायच्या, आणि मग नंतर त्या वर्षभर आपल्या पाहुण्यांना त्याचा आनंद घेता यावा, ह्या दृष्टीने सुद्धा आम्ही काही प्रयत्न करतो. टिकवता येतात अशा पद्धतीने? म्हणजे उन्हामध्ये सुकवून त्या टिकवता येतात नैसर्गिकरित्या. हो. बीज वॅक्स पासून आम्ही लिप बाम्स बनवतो. नंतर असे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत की जी ते सुद्धा आम्ही बनवतो, आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या माणसांना रोजगार मिळतो आणि पाहुण्यांना ते आवडतं, बघायला आवडतं ते सगळं कसं करतो आम्ही काय. ते तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे शिबिरं ज्या वेळेला असतात त्यावेळेचा कार्यक्रम वेगळा असेल, पण अन्यथा रोज सकाळी फेरी मारून आवारात यायचं, तर कारण बराच मोठा 12 एकरचा परिसर आहे ना, तर त्याच्यात मग रोज थोडं जाता की कशा पद्धतीने काम करता? तसं म्हणलं तर रोजचा दिनक्रम हा वेगळा असतो. कधी खूप हेक्टिक असतं, कधी जरा थोडंसं वेळ कमी असतो. म्हणजे कधी खूप हेक्टिक असतं आणि कधी जरा कमी हेक्टिक असतं किंवा थोडं शांततेत असतं. पण सतत काही ना काहीतरी काम सतत चालू असतं. याचं कारण असं आहे की एवढं सगळं मोठं जंगल आहे आणि माझ्याकडे तेवढंही मॅनपॉवर नसल्यामुळे स्वतःही कष्ट करावे लागतात. स्वतःही करावं लागतं. स्वतःही करावं लागतं. आणि म्हणजे स्वतः मला सगळं करता येतं आणि त्याच्यामुळे जनरली ते तुलनेने सोपं होतं. स्वतः करता येऊन मग त्यांना शिकवणं हे खूप सोपं असतं. तर त्याच्यामुळे तसं ते स्वतः पण करता येतं, दुसरे पण मदत करणारे असतातच. तर दिनक्रम तसं म्हणलं तर सकाळी लवकरपासूनच सुरुवात होतो आणि सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतं, कारण सगळे कुत्रे मांजरं सगळी वाट बघत असतात, कोंबड्या वाट बघत असतात बाहेर. असं सगळं असतं. आणि मग नंतर त्यांचं सगळं एकदा त्यांचं खाणं पिणं त्यांचं झालं की मग नंतर एक फेरफटका मारायचा असतो. बागेत फेरफटका असतो. दिवसभराची आमची 8 वाजता आमची माणसं येतात. मग त्यांना सगळं दिवसभराची काही कामं असतात ती सगळी, आजचं काय प्लॅन आहे हा सगळं सांगणं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं वर्कआउट होतंय की नाही, ते सगळं कसं काय चाललंय हे सगळं बघणं. आणि सतत काहीतरी, म्हणजे आता असं आत्ता सांगता नाही येणार मला की काय रोजचा कार्यक्रम असतो.
आणि त्यानंतर तुमचं जे वर्कशॉप आहे त्याच्यात पण ही वेगवेगळी उत्पादनं सतत तयार करणं. उत्पादनं चालू असतात बनवणं. त्याच्यानंतर शेतातल्या माणसांचं काम वेगळं चालू असतं, तो फ्रंट वेगळा असतो. त्याच्यानंतर काही इन्क्वायरीज असतात, त्यांना उत्तरं देणं असतं. कधी व्हिडिओज असतात, ते व्हिडिओजचं मला एडिटिंग करणं असतं. काही बऱ्याच गोष्टी सतत ना, म्हणजे ऑलराऊंडर सारखं काही ना काहीतरी चालू असतं. आणि शेती कोणत्या प्रकारची, म्हणजे तुम्ही भात शेती करता की कसं, का भाज्या वगैरे असं काय? भात शेती नाही, भात शेतीला सपाटी लागते आणि तिथे पाणी साठावं लागतं. आमच्याकडे पाणी साठत नाही, आमची टेकडी असल्यामुळे. आम्ही एक छोटासा असा जागा आहे जिथे आमची किचन गार्डन आम्ही म्हणतो त्याला. बरं. आणि म्हणजे खूप मोठी जागा नाही, शेती नाही म्हणता येणार त्याला, जंगलच आहे ते आमचं. आणि शेतीमध्ये कसं असतं की त्यांना शेतीच्या बांधावरती झाडं असलेली चालत नाहीत, पण आमच्याकडे सगळी भरपूर झाडंच आहेत. त्याच्यामुळे सावली आणि टेकडी असल्यामुळे पश्चिमेचं ऊन मिळत नाही, नाही तर पूर्वेचं ऊन मिळत नाही, असं काहीतरी होतं. आणि शेतीला ऊन खूप लागतं. त्याच्यामुळे एक अशी जागा आहे छोटीशी की जिथे आमचं शेती होऊ शकते, किचन गार्डन होऊ शकतं. आणि तिथे आम्ही भाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, काही पालेभाज्या, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आम्ही तिथे लावतो. आळूची पानं असतात, असं सगळं लावतो. आणि बेसिकली जास्त करून हे असतं, फळं जास्त असतं, म्हणजे आंबा, चिक्कू, फणस ह्यांची लागवड आहे. काजू आहेत, म्हणजे हॉर्टिकल्चर थोडंसं जास्त आहे ॲग्रिकल्चरपेक्षा. बरं. शहरातून गावामध्ये येणं, तर इथे आल्यानंतर आता म्हणजे झाली 10 वर्ष जवळजवळ तुम्हाला इथे झाली, पण तुम्ही काही गोष्टी शहरातल्या त्यांची आठवण येते किंवा त्या मिस करता, असं काही आहे का? नाही, मी तर नाही असं मिस करत कधी. आणि मुलं पण मला असं वाटतं नसतील करत, कारण त्यांना तसं चॉईस नव्हता. का उलट शांतता वाटते? म्हणजे रोजच्या आयुष्यात कसा फरक झाला तुमच्या? शहरातचं आयुष्य कसं होतं आता मला खरं तर आठवावं लागेल. आणि शहरात राहणं तसं म्हटलं तर सोपं आहे, पण खूप छान नाही आहे. म्हणजे तिथे क्वालिटी ऑफ लाईफ आहे असं मला वाटत नाही. कितीही तुम्ही करोडोंमध्ये जरी घर घेतलं तरी सुद्धा घराच्या बाहेर गेल्यानंतर जी घाण आणि गर्दी आणि आवाज, प्रदूषण हे म्हणजे फारच विचित्र आहे. त्याच्यामुळे तिथे राहणं आता बहुतेक मला तरी शक्य नाही, शहरामध्ये राहणं. किंवा आमच्यापैकी कोणाला असं शक्य असेल असं वाटत नाही. मुलं अजून अडॅप्टेबल एजमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते राहू शकतील. पण मुलांना सुद्धा शहरी जीवनाचं असं आकर्षण किंवा आवड असं काहीच नाही आहे. आणि आम्ही सुद्धा इथे सगळेजण सहकुटुंब येऊ शकलो, ह्याचं कारण पण तेच आहे की शहरी जीवनाचं फार आवड आणि खूप असं आकर्षण असं काही कोणाला नव्हतं. आणि इथे येऊन टफ आयुष्य जरी असलं तरी सुद्धा ते सुंदर आणि स्वच्छ वातावरणामध्ये स्वतः कष्ट करायचे आणि ते हळूहळू एक एक झाड उगवताना, नवीन नवीन त्याला पानं येताना, फळं धरताना हे बघायचं, हे सगळ्यांना आम्हाला आवडतं. त्याच्यामुळे शहर असं मिस होतं असं नाही वाटत. पोषण आहार तज्ज्ञ म्हणून तुम्ही इथे शहरामध्ये मुंबईत कार्यरत होतात आणि तिथे प्रत्यक्ष पोषण करणारे अशा गोष्टी तुम्ही स्वतःच निर्माण करता, त्याचं सेवन करून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य खऱ्या अर्थाने तुम्ही सांभाळता, असं म्हणता येईल नाही का? एकूण आत्ता तिथली जैवविविधता ही कशा प्रकारची आहे वृंदावनमधली, त्याविषयी थोडं सांगा ना. आत्ता जैवविविधता जी आहे ती आपल्या ज्या सह्याद्रीच्या जंगलांमध्ये जशी जैवविविधता असायला पाहिजे तशी आत्ता जैवविविधता आहे. पण आमचं जे जंगल आहे ते आमचं पूर्णपणे अनटच्ड फॉरेस्ट नाही, म्हणजे जिथे माणूस अजिबातच जात नाही असं नाही, आम्ही तिथे कायमस्वरूपी राहतो. तर त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे तसं सुद्धा थोडंसं आम्ही पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये केलेलं असतं. उदाहरणार्थ जास्वंदीची झाडं आहेत, मोगऱ्यांची झुडपं आहेत, किंवा अजून काही वेगवेगळी वनस्पती आहेत जी आपल्याला माणसाला पण आनंद देतील अशी आहेत. आता हल्ली आम्ही नवीन कमळं तिथे लावायला सुरुवात केलेली आहेत. कमळं आणि कुमुद त्यांची लागवड आम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर चिक्कू, फणस, लिंबू ही जी झाडं आहेत ही सुद्धा खूप म्हणजे सहसा जंगलात असतातच असं नाही, तर अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पतींच्यामुळे ही जैवविविधता अजून जास्त रिच झाली असं मला वाटतं. कारण इथे आमच्याकडे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची फुलपाखरं येतात जी त्या वेगवेगळ्या वनस्पतींसाठी, त्या झाडांसाठी येतात. आता एक्झोराची झाडं असतात किंवा फुलपाखरांना आवडणारी जी खुळखुळ्याची झाडं असतात, रॅटलपॉड म्हणतात त्याला, तर ती सगळी झाडं आम्ही मुद्दाम तिथे लावतो की जेणेकरून तिथे भरपूर जास्त प्रमाणात फुलपाखरं यावी. आणि सनबर्ड्स येतात आमच्याकडे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि मधमाशा येतात वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे मधमाशांचे सुद्धा आमच्याकडे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची वास्प्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, मशरूम्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ह्या मशरूम्सची सुद्धा जी बायोडायव्हर्सिटी असते त्याच्यामुळे सुद्धा हे जंगल किती हेल्दी आहे हे आपल्याला समजतं. जेवढे जास्त प्रमाणात हे मशरूम्स आपल्या जंगलामध्ये असतात तेवढं ते जास्त, कारण मशरूम झाडांना इंटरनेटची सेवा देतात थोडक्यात. त्याच्यामुळे दुसऱ्या लांब कुठेतरी जर टेकडीवरती वणवा लागला असेल किंवा रोग आला असेल, आजार आला असेल, तर ते लगेच कम्युनिकेट करतात झाडांच्या मुळांच्या थ्रू. आणि त्याच्यामुळे ते फार डायव्हर्स आणि खूप
खूप रेझिस्टंट अशी ही झाडं होतात. त्याच्यानंतर आमच्याकडे जी पोल्युशन सेन्सिटिव्ह ज्या काही गोष्टी असतात म्हणजे लायकेन्स असतात, ती शहरांमध्ये अजिबात दिसत नाही, ती आमच्याकडे असतात. आणि तरीही आम्ही एकदम छान टेकडी म्हणजे ह्या लायकेन्सनी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी येऊन असं दाखवून दिलेलं आहे की आम्ही जे काही काम करतोय ते योग्य मार्गावरती आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न की शहरी मंडळींना काय सांगाल, निसर्गाच्या जवळ जाणं हे किती गरजेचं आहे आणि त्यातून मिळणारा आनंद हा किती मोठा आहे? निसर्ग हा आपल्या शरीराच्या आत पण आहे आणि त्याच्या इमिडिएट बाहेरून तो सुरू होतो. त्याच्यामुळे निसर्गाच्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला जरी आपण कितीही वाटत असलं की पैसे देऊन आपण तांदूळ विकत आणला किंवा डाळ विकत आणली आणि आपण घरी जेवण करून जेवतो, तरीसुद्धा पैसे देऊन जी काही गोष्ट आपल्याला मिळते ती फार सहज सोपी असते. ते ज्यावेळेला तांदूळ कष्ट करून शेतामध्ये उगवायला लागतात त्यावेळेला समजतं की ते किती मौल्यवान आहेत. तर आणि ते तांदूळ आपण जे काही बनवतो, पिकवतो, किंवा आपण जर काय दुधी घोसाळ्याचा जर का वेल लावला तर मधमाशांचं किती महत्त्व आहे त्याच्यामध्ये, किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या आग्या माशा असतात, गांधील माशा असतात, कीटक असतात, वाळव्या असतात, ह्यांचं किती मोठं काम आहे ह्या निसर्गामध्ये. हे अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्या सगळ्यांचं. आणि हे समजण्यासाठी नक्की अशा म्हणजे नुसतंच मॉल्समध्ये जाण्यापेक्षा अशा कुठच्या वेगवेगळ्या आजूबाजूच्या तुमच्या टेकड्यांवरती आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये अगदी रेग्युलरली जात जर का राहिलं आपण, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या विषयी कुतूहल तयार होऊ शकतं. आणि ते आपण त्याच्याविषयी जर का आपण कुतूहलाने त्याचा अभ्यास केला, आणि अभ्यास करायला हल्ली फार काही लायब्ररीत जावं लागत नाही, मोबाईलवरती सगळा अभ्यास सहज पटकन होऊ शकतो. तर तसा जर आपण अभ्यास केला आणि आपल्या मुलांना ते दाखवलं तर आपल्याला निसर्गाविषयी जी सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढेल, संवेदनशीलता वाढायला पाहिजे आणि वाढेल ती. कारण आपण सहज एखादं मुळं आलं की चिरडून टाकतो, आपण सहज एखादं मधमाशीचं पोळं असलं की त्याचे कीटकनाशक मारून टाकू शकतो आणि ते सहज अगदी आपल्याला काही त्याच्यामध्ये वाटत नाही. कुठलीही माशी, कुठचाही किडा आपल्याला घरात आलेला आवडत नाही, आपल्याला पाली घरात आलेला आवडत नाही, झुरळ नको असतं. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि ह्या सहज इकडे तिकडे आपल्या घरांमध्ये येतात, ह्याचं कारण आपण सगळी त्यांची जी सिस्टीम आहे ती आपण सगळी बिघडवली, नष्ट केलेली आहे. आता आम्ही एवढ्या जंगलामध्ये राहतो, आमच्याकडे खूप सारे सापांच्या जाती आहेत, विंचू आहेत, पण एकही कधीही घरात येत नाही. कारण घरातल्या गुळगुळीत लादीवर त्यांना यायला आवडतच नाही. ते जंगल जर का तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलं तर त्यांना इंटरेस्ट नसतो माणसांच्या मध्ये जाऊन काही राहण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्यात इंटरेस्ट त्यांचा अजिबात नसतो. तर मला सगळ्यांना असं सांगावं असं वाटेल की निसर्ग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. ह्या सगळ्या बारीक सारीक जीव जे आहेत ते जरी आपल्याला दिसत नसले आणि जरी आपल्याला त्यांचं काम कळत नसलं तरी सुद्धा आपल्या प्रत्येक श्वासाला, प्रत्येक अन्नाच्या घासाला ह्या सगळ्याची गरज असते. त्यांना मारून टाकणं किंवा त्यांच्याविषयी इनसेन्सिटिव्ह वागणं किंवा आपल्या मुलांना पण तसंच शिकवणं आणि तसंच घाबरायचं असतं आणि हे असं सगळं शिकवणं हे फार चुकीचं आहे. आणि असं होऊ देऊ नका, होऊ देऊ नये. पुढच्या जनरेशन जी आहे ती अजून निसर्गाच्या कशी जवळ जाईल आणि आपल्याला अजून कसं निसर्ग जपता येईल हे आपण बघायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला गरज नसते त्यावेळेला नवीन वस्तू विकत घेऊ नका. कपड्यांची गरज नसते, चपलांची गरज नसते, हव्यास नको. वेगवेगळी अजून आपण 2 घरं ऑलरेडी असतात, शिवाय अजून 2 घरं आपण विकत घेतो आणि ह्याच्यातून ह्या सगळ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात आणि ह्याच्यातून हे सगळं घडतंय. हा सगळा ऱ्हास होतोय सगळा. सो गरज नसताना नाही करायला पाहिजे. आपण गरज असेल तेवढंच मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल ज्याला म्हणतात तसं जर का आपण जगू शकलो तर नक्कीच ह्या निसर्गाचं संवर्धन होईल. खूप छान तुम्ही माहिती दिलीत आणि एक प्रकारे ही जाणीव निर्माण होणं समाजामध्ये हे अतिशय आवश्यक आहे. केतकी म्हस्कर, आपण इथे आलात आणि तुमच्या ह्या व्यवसायाविषयी खरं तर त्याच्यामध्ये उलाढालीपेक्षा सुद्धा म्हणजे कितीचा बिझनेस, रुपया पैशाच्या हिशोबापेक्षा तुम्ही जो जपलेला निसर्ग आहे त्याचं संवर्धन करण्यातला तुमचा आनंद, समाधान हे आमच्यापर्यंत आज ह्या गप्पांमधून पोहोचलं. तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.